नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. बघा, आता सलग 3 दिवस वाटप सुरू होणार आहे. 24, 25 आणि 26 डिसेंबर वाटप सुरू होणार आहे. हे फिक्स झालेले आहे. आता सरसकट पैसे वाटप होणार आहे. तुम्हाला पण जर वाटत असेल की आपल्याला सुद्धा आता हा 3,000चा वाटपचा जो काही पैसे आहे, हप्ता आहे, जो डिसेंबर जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार आहे, तो जर देखील तुम्हाला मिळावा असा वाटत असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा. महत्वाची 3 ते 4 अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, मुख्यमंत्री याची मोठी घोषणा झाली आहे. पहिला टप्पा हा 24 तारीखला वाटप सुरू होणार आहे. ते सलग 3 दिवस वाटप सुरू होणार आहे. 24, 25, 26. कारण स्वतः हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितले आहे की हिवाळी अधिवेशन हे जे आहे 21 डिसेंबरला हे संपलं आहे. हे संपतात 24 डिसेंबर पासून म्हणजे 24, 25, 26 या 3 तारीखला वाटप सुरू होणार आहे. बघा, आता मी तुम्हाला महत्वाची बातमी देत आहे. पहिला टप्पा या 12 बँकेत आणि पोस्ट खात्यात येणार आहे. कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत याची सुद्धा तुम्हाला काही महत्वाची कारणे सांगणार आहोत. 6 कारण आहे ज्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही आहे. ते आधी आपण कारणे समजून घेऊ, नंतर आपण बघूया की कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. 24 तारीखला कोणाला मिळणार, 25 तारीखला कोणाला मिळणार, 26 तारीखला कोणाला मिळणार. बरं, तुम्हाला किती मिळणार, मागचे पैसे मिळणार का, नवीन अर्ज भरता येणार का, गॅस सिलेंडरचे पैसे त्या सोबत मिळणार का, ही सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओ मध्ये देणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहावा एवढीच नम्र विनंती. तर बघा, काही महत्वाची लाडक्या बहिणींनी अर्ज हे ऑक्टोबर मध्ये भरले. बघा, सरसकट पडताळणी ही कोणाची होणार नाही. त्यामुळे ही जी 6 कारणे सांगतोय मी, 6 कारणे त्यांना आहे ज्यांना लाडक्या बहिणींचा फॉर्म अप्रूव्ड नाही, ज्यांचा फॉर्म हे पेंडिंग आहे. जर तुमच्या फॉर्म पडताळणी मध्ये जर तुम्हाला 6 कारणे पैकी आढळलं तर लाडक्या बहिणींना मात्र प्रॉब्लेम होणार आहे. 6 कारणे कोणते तर तुम्हाला माहितीच आहे. 4 चाकी वाहन असणं, दुसरा म्हणजे इन्कम टॅक्स जरी भरत असणं, तिसरा म्हणजे सरकारी योजना लाभ घेत असणं, चौथा म्हणजे कोणी सरकारी डिपार्टमेंट मध्ये कामाला असणं. या काही महत्वाची कारणे मुळे तुम्हाला लाभ घेता येणार नाही. परंतु लक्षात घ्या, ज्याचा फॉर्म अप्रूव्ड जरी झाला असेल पण तुमची जर कोणी तक्रार केली गेली तर मात्र तुमचे अर्ज पडताळणी होणार आहे. लक्षात घ्या, अर्ज पडताळणी सरसकट होणार नाही, परंतु जर कोणी तक्रार केली तर मात्र त्या व्यक्तीची, त्या कुटुंबाची तिथे पडताळणी होऊ शकते. लक्षात घ्या, अशी महत्वाची आहे. तर त्या संदर्भात बघा, लाडकी बहीण योजनेचे बँक खात्याचे पैसे बँक खात्यात आले ते कसे चेक करायचे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. कारण भरपूर जणांना पैसे आले की नाही हे कसे चेक करायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. कारण काही जणांना कन्फ्युजन आहे की कसं चेक करायचे. बघा, लाडक्या बहीण साठी 2100 नाहीतर हे 3,000 रुपये येणार आहे. संक्रांत गोड होणार आहे. आणि संक्रांत गोड होण्याच्या मागचं कारण काय तर डिसेंबर आणि जानेवारी मध्ये त्या दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये एकत्र येणार आहे आणि ते एकत्र वाटप आपल्याला 24 डिसेंबर म्हणजेच आता उद्यापासून वाटप हे सुरू होणार आहे. 12 बँक मध्ये असणार आहे. त्या बहिणीसाठी आता वर्षाची शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात आता गोड होणार आहे. कारण आता आपल्या महायुती सरकार आता लाडक्या बहिणींना पैसे वाटपचा जो काही आदेश आहे, आता तातडीचा आदेश हा बँकांना सुद्धा दिला आहे. बँक मध्ये त्यांची यादी ही जमा झालेली आहे. लक्षात घ्या, यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला मी सांगतो कसं बघा आहे. कोणत्या बँकेमध्ये पैसे पडणार आहे. बरं, तुम्हाला बँकेत जाऊन कोणता काम करायचं आहे. कारण मी भरपूर ठिकाणी पासून सांगत आहे, भरपूर लाडक्या बहिणींचं अजून सुद्धा तिथं तुमचे जे काही आधार कार्ड आहे ते अजून ही लिंक दाखवत नाही. बघा, तुम्हाला मी महत्वाची प्रामुख्याने सांगतोय, सध्या तुमच्याकडे 2 बँका असतील. 2 बँकांकडे जर तुम्हाला आधार कार्ड लिंक असेल पण तुमचा आधार कार्ड कुठल्या बँकेला लिंक आहे हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला आधार शिंडिंग बँक आधार शिंडिंग स्टेटस असं वरती टाकायचं आहे. तिथे तुम्हाला लॉग इन करून तुम्हाला चेक करायचे आहे की आपला खरंच कुठल्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे, हे त्याच बँकेत पैसे पडणार आहेत. जरी तुम्ही फॉर्म भरताना पोस्टाचा खाता दिला असेल
आणि तुम्हाला आधार कार्ड दुसऱ्या बँकेला लिंक असेल तर तुम्हाला पोस्टात पैसे पडणार नाही. तुमचे पैसे त्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक मध्येच पडणार आहे. लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला पहिले तर हा काम करावं लागेल, म्हणजेच बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड कुठल्या बँकेला लिंक आहे हे सुद्धा आपल्याला चेक करावं लागेल. तुम्हाला चेक करायचे की आपल्याला बँकला आपला आधार कार्ड लिंक आहे का. लिंक असेल तर ते ऑनलाईन चेक करायचं आहे. लक्षात घ्या. तुमच्याकडे भरपूर बँक असतात. एका व्यक्तीकडे जवळपास 2 ते 3 बँका असतातच, पण आपल्या नेमकं कोणत्या बँकाला आधार कार्ड लिंक आहे हे सुद्धा चेक करणं गरजेचे आहे. त्याच बँकेत पैसे पडणार आहे. आधार कार्ड मल्टिपल ला लिंक होऊ शकतो, परंतु तिथे फक्त एकाच बँकेला ते ऍक्टिव्ह दिसत. लिंक सगळ्या बँकेला होऊ शकतं, पण ऍक्टिव्ह हे एकाच बँकेला दिसतो. त्यामुळे तुम्हाला कन्फर्म करायचं असेल तर बँक लिंक तिथं असत गुगल वरती टाका. तिथे तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन भेटून जाईल. त्याच वरती व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. सगळ्यात महत्वाचं, आता पोस्टात ज्याचं अकाउंट आहे त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याचं पण अकाउंट मध्ये पैसे पडणार आहे. आणि लक्षात घ्यायचं आहे, ज्या लाडक्या बहिणींना पहिला हप्ता हा पोस्टात आले आहे त्यांना पोस्टात पैसे येणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना पहिला हप्ता जो बँक मध्ये आलेला आहे त्यांना त्याच्या बँक मध्ये पैसे पडणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींना पहिला हप्ता जो बँक मध्ये आलेला आहे त्यांच्या बँक मध्ये पैसे हे पडणार आहे. परंतु लक्षात घ्या, मधल्या काळामध्ये लाडक्या बहिणींचा हप्ता आला नाही. 2 महिन्याचा गॅप पडला गेला. त्यामुळे लाडक्या बहिणीचं तिथे काही लाडक्या बहिणीचं आधार कार्ड हे बँक सोबत मॅप नाही झाले किंवा अकाउंट हे जे आहे ते ब्लॉक झाले आहेत. ब्लॉक झाल्या कारण मुळे तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तुम्हाला बँकेत जाऊन आपला आधार कार्ड लिंक आहे का, बँक अकाउंट चालू आहे का, तब्बल रेशन कार्ड अपडेट आहे का, हे सगळं पाहायचं आहे. आता हे सगळं गोष्ट जायचं या 12 बँकेत कोणते आहे ते तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या. प्रामुख्याने जर बघितलं गव्हर्नमेंट बँक असतील जसं की SBI असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, कॅनरा बँक असेल, तर बँक ऑफ बडोदा असेल, इंडियन बँक असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, असे जर काही महत्वाचे बँक आहेत, बँक ऑफ बडोदा असेल, अशा महत्वाचे बँका मध्ये पैसे वाटपचा कार्यक्रम हा सुरू होणार आहे. तुमचे पण बँका आहे की नाही हे कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. तुमच्या बँकेचं नाव आणि तुमचा जिल्हा कोणत्या आहे कमेंट करून सांगा. मी तुम्हाला सांगू मंगळवार पासून तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहे की नाही. लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं काम हे आता तुम्हाला की गॅस सिलेंडर आहे बघा. गॅस सिलेंडर साठी तुम्हाला हे काम करायचं आहे. तुमचं जे पुरुष नावा ठिकाणी हे महिलांच्या नावावरती करणं अतिशय महत्वाचं आहे. जर कुठेही लाडक्या बहिणींचं जर गॅस कनेक्शन अजूनही पुरुषाच्या नावाने असतील तर त्यांना गॅसचे पैसे तिथे मिळणार नाही. किती मिळणार आहे तर 850 रुपये मिळणार आहे. तर लक्षात घ्या. बघा, गॅस मध्ये तुम्हाला आता एक हप्ता ऑलरेडी दिला गेलेला आहे, परंतु जर तुम्हाला एकही हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला इथे 2 हप्ते मिळू शकतो. म्हणजे 850 म्हणजे 1700 रुपये तुम्हाला गॅसचे सुद्धा मिळू शकतात. हे लाडक्या बहीण योजने सोबतच वाटप सुरू होणार आहे. अधिक माहितीसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करून घ्या. धन्यवाद.